आज प्रोटेन ई गव्हर्नन्सचा शेअर 20% जोरदार पडलेला आहे। आता हे साहजिक आहे, कंपनी चर्चेत का आली एवढी, तर ही खूप महत्त्वाचं काम करते भारत सरकारचं। NSDLचं ई गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर असं ओळखलं जातं याच्यामध्ये, किंवा लोकांसाठी जी काही आपण म्हणतो पॅन कार्ड वगैरे अशी जी कामं असतात याची बरीच कामं ही कंपनी करते। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल त्याचा आणि याचा काय संबंध, ते डिटेल सांगतो। तत्पूर्वी एक माहिती जाणून घ्या की ही कंपनी जवळपास पाहायला गेलं तर 4,500 कोटींच्या घरामध्ये ही जी टोटल मार्केट कॅप आहे। आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय, एक अशी न्यूज मार्केटमध्ये आली की आता गव्हर्नमेंट पॅन कार्ड 2.0 वर काम करते, म्हणजे एक नवीन स्टेप त्यांची त्याच्यासाठी चालू आहे। आणि त्याच्यासाठी त्यांनी जवळपास 1400 ते 1500 कोटींचं बजेट बाजूला ठेवलेलं आहे। आणि जेव्हा याच्यामध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या तेव्हा बहुतांश कंपन्यांनी निविदा दिल्या आणि याच्यामध्ये प्रोटेन ई गव्हर्नन्सने पण त्यांची निविदा मांडली होती, परंतु गव्हर्नमेंटने ही रिजेक्ट केली। आणि यामुळे हा शेअर पडतोय, कारण महत्त्वाची गोष्ट अशी आहे या कंपनीचं हे मेन काम आहे, यांचा 50% पेक्षा जास्त रेव्हेन्यू पॅन कार्ड सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यामधून येतो, जे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या हातामधून गेलं आणि म्हणून या शेअर्सवर एवढा जोरदार फॉल पाहायला मिळते। त्यामुळे अशा कंपन्या घेताय तर त्याच्या आधी त्यांच्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी पहा, कारण फंडामेंटलचा खूप मोठा हा दणका आहे।